नमस्कार, मी दीपक गरत. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. कळंबोळी वसाहतीत सध्या पालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाची विकास कामं सुरू आहेत. पण ह्या विकास कामांबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. आपल्यासोबत सध्या माजी नगरसेवक रवींद्र भगत साहेब उपस्थित आहे. भगत साहेब, काय सांगाल, सध्या जी विकास कामं चालू आहेत त्याबद्दल आपलं मत काय? खरं तर आपल्याला सांगू शकतो का पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सध्या कामं चालू आहेत, आपल्याला सांगू इच्छितो गेले 7 वर्ष झाले 1 रुपयाचंही कळंबोलीत काम नव्हतं. मी सातत्यानं महानगरपालिकेत विषय मांडायचो का कळंबोलीवर अन्याय का करता तुम्ही. तर आदरणीय जे आयुक्त होते गणेश देशमुख, त्यांनी सांगितलं का भगत साहेब, आज तुम्ही म्हणता पण नक्कीच तुमच्या ज्या प्रश्नाला उत्तर मी देऊ इच्छितो का येणाऱ्या भविष्यात तुमच्या कळंबोलीला चांगल्या पद्धतीने विकास होईल. आज मला वाटतं आयुक्त गणेश देशमुख यांची बदली झाली. आज मंगेशजी चित्ते साहेब नियुक्त आयुक्त आले, त्यांच्या माध्यमातून आज कळंबोलीत चांगल्या पद्धतीने रस्ते करण्याचे काम. पण ते कशा पद्धतीचे क्वालिटीचे आहेत हे हा संभ्रम आम्ही सातत्याने महानगरपालिकेच्या प्रशासनाला बाकीच्या लोकांना आम्ही सांगितलं का कामाची जे दर्जा आहे या पाहण्यासाठी आपण एक दिवशी या ठिकाणी आणि या पाहणी करा. अतिशय संत गतीने आणि एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. परंतु हे सांगून सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची सुधारणा होता. परंतु हे सगळं करत असताना आज लाखो करोड रुपये इकडे खर्च करत असताना ज्या पावसाळ्यात या होल्डिंग पॉईंटच्या पाणी जो आहे तो पाणी या ठिकाणी आपण पाहिलं असेल इथे. एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की पालिकेने कामं सुरू केली आहेत पण त्यांचा दर्जा व्यवस्थित नाही. आता तुम्ही होल्डिंग पॉईंटचा प्रश्न उपस्थित केला, पण सध्या तरी होल्डिंग पॉईंटचं काम सुरू नाही, सध्या रस्ते आणि गटारांचं काम सुरू आहे. मग याच्याने कुठेतरी कळंबोळी वसाहतीला पाण्याचा प्रश्न म्हणजे पावसाळ्यात जो पाणी तुंबण्याचा प्रश्न आहे तो निर्माण होणार आहे का नाही? सांगू इच्छितो का कामाचा दर्जा हा तर नक्कीच एकदम निकृष्ट दर्जाचा. हे सातत्याने आम्ही मागे पण मीडियामध्ये सांगितलं सगळं. आम्ही जेवढं ज्या पद्धतीने आम्ही शेवटला विरोधात आहोत, आम्हाला जेवढं म्हणणं मांडता येतं तेवढं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं, त्यांना दाखवला. बांधकामाचे अधिकारी आले या ठिकाणी, त्यांना दाखवूनही दिला. परंतु त्यांचं शेवटला सत्ता आहे त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्यांचा कोण पाठबळ करते काय करते ते त्यांचा माहिती. फक्त आम्हाला एवढंच खुशी आहे का चला कळंबोलीत भले कित्येक वर्षानंतर का ना रस्त्याला कुठेतरी कामाला सुरुवात झाली. याच्यामुळे आम्ही शेवटला पण रस्ता जर कामच क्वालिटी नसेल तर शेवटला कळंबोलीकडे नाराज होणार ना. नाही, परिस्थिती कळंबोलीत आहे. एकंदरीत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जी सुरू असलेली कामं आहेत त्यांना थोडा कालावधी लागणार आहे, आम्हाला थोडीशी वेळ द्या. वेळेत जी कामं होणार आहेत ही योग्य दर्जाची होणार आहेत. नाही, योग्य दर्जाचे होतात का कसे होतात ते समोर नागरिक पण दाखवतात आणि आम्ही पण दाखवून दिलेले आहे. आता सध्या प्रश्न निर्माण काय होतो येणाऱ्या पावसाळ्यात, मी सातत्याने या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं कारण मीडियाच्या मधून या ठिकाणी इथं येणाऱ्या पावसाळ्यात म्हणजे दरवर्षीप्रमाणे पण त्यांचं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला थांबवतो. महत्वाचं काय आहे त्यांचं म्हणणं आहे की पावसाळ्यापर्यंत जी हाती घेतलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहेत आणि होणार नाही. तुम्हाला मी सांगतो होणारच नाहीये. मी तर म्हणते याचसाठी तुम्हाला या ठिकाणी मीडियामध्ये बोललो, कारण आपल्याला असं वाटतं ना काम होणार, ते होणार नाहीयेत. आपण आपल्याकडे आता राहिलेला फक्त महिना आहे. जून मध्ये पावसाळा चालू होतं. या महिन्याभरात या रस्त्याचे काम आणि मुळात ज्या रस्त्यात आता तुम्ही काम करता तो रस्ता तर टिकला पाहिजे ना. जर तो पुराच्या माध्यमातून पावसाळ्यात जर पाणी साचून राहिलं तर रस्त्याचा दर्जा पण हा खराब होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मी फक्त एवढं सांगतो आपल्या मीडियाच्या का एका महिन्याच्या आत आपल्याकडे 1 महिन्याचा कालखंड आहे. एका महिन्यात कमीत कमी रस्ते गटारे पूर्ण झाली पाहिजे. पण त्यासाठी पहिला हा इकडचा जो होल्डिंग पॉईंट आहे, हा होल्डिंग पॉईंटला येणारे जे 2 नाले आहेत आपल्याला सांगू शकतो का सेक्टर 1 पासून तर ह्या केली कॉलेज पर्यंत एकदम मोठा नाला आहे. हा नाला तुम्हाला सुरुवातीला 5 वर्षा अगोदर कमीत कमी दोफाभर म्हणजे 3 फूट पाणी असायचा, पण आता बघितलं तर 6 फुटाचा 7 फुटाचा पाणी जातो. त्याला कारण काय, हा एकमेव होल्डिंग पॉईंट आहे जो पूर्ण अतिशय मातीने ढिगारीने भरला. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर गवत त्याच्यावर उजवलं आणि सातत्याने मीडियामध्ये गेल्या 5 वर्ष बोलतोय. परंतु आता परिस्थिती अशी आहे का रस्ते उंच झालेले आहेत आणि 100% मी तुम्हाला सांगतो आता मीडियामधून का पावसाळ्यात पाणी जाणंच आहे. जर हा होल्डिंग पॉईंट सफाई केला नाही तर याला जबाबदार कोणाचा आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का पालिकेने चांगला पाऊल उचललंय, काम करायचं लागलंय. उद्या मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला दोष देणार का प्रशासनाला देणार? दोष तरी कोणाला देणार? ज्यावेळेस पाणी साचणार मग कॉन्ट्रॅक्टरच्या रस्त्यामुळे काम करता वेळी कॉन्ट्रॅक्टरने गेला आणि मग आम्ही आमच्या म्हणून मला पालिकेला लक्ष द्यायला. मग आता तुमच्याकडे वेळ आहे ना, तर येणाऱ्या महिनाभरात तुम्ही ह्या गोष्टीचा पूर्णपणे निराकरण केला पाहिजे. हा होल्डिंग पॉईंट साफ केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यात जर वसाहतीत पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत याकरता हा जो धारण तलाव आहे हा स्वच्छ झाला पाहिजे तरच हे पाणी तुंबणार नाही.
हे गेल्या 5 वर्षात सातत्याने मी सांगितले का धारण तलाव, आता धारण तलाव तुम्हाला सांगतो, हा धारण तलावाचं कामही मंजूर झाले, जवळजवळ 100-125 कोटीचं काम आहे, त्याच्यात STB प्लांट आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या कामाला सुरुवातच नाही. त्याचं कांदळवण नाही, हे आहे ते आहे, पण बाकीच्या कामाला तुम्हाला दुसरे कामं चालतात. गेल्या कित्येक वर्षापासून धारण तलाव होल्डिंग पॉईंट हा साफ केला पाहिजे. हा होल्डिंग पॉईंट मध्ये जो मातीचा ढिगारा आहे हा दिवसेंदिवस भरत चालला, जवळजवळ नाही भरला तर आज आपण पाहिलं असेल तरी हा पूर्ण मातीने भरून या ठिकाणी झाडे उभा लागलेत. मी मागेच बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी दिली आहे, त्यावेळेस बातमीने दाखवलं. मी स्थायी समितीवर होतो, स्थायी समितीला पण तिथे सांगितलं स्टँडिंगला का बरं साहेब तुम्ही हा होल्डिंग पॉईंट त्या ठिकाणी होल्डिंग पॉईंट मध्ये अतिशय 15 फूट हाईट भराव करून हा तिकडे प्रायव्हेट बिल्डरला आणि ह्याला त्याला देण्याचा म्हणजे STB प्लॅनच्या इतर तुम्ही एखाद्या बिल्डरला विकासाला आणतो, म्हणजे येणारा जो STBचा प्लॅन आहे ड्रेनेज लाईनचा पाणी, हा पाणी जाणार कुठे? आणि अशा पद्धतीने जर हा जर होल्डिंग पॉईंट हा जर धारण तलाव जर मातीने ढिगाऱ्याने जर भरला तर भविष्यात पाणी 100% येणारच आहे. आणि तो येतोच, दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचतो. फक्त काय होतं तेवढा पुरता निचारा निघून जातो, बाकी काम केलं तर परत आहे तसेच आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे का आज जर एक महिना आहे आपल्याकडे, आपण टेंडरही काढलाय, पण कामाला का उशीर करता? आपण तातडीनं हा होल्डिंग पॉईंट सफाई केला तर मला 100% वाटतं की या ठिकाणी पाणी जमा होणार नाही. तर हे होते माजी नगरसेवक रवींद्र भगत साहेब. भगत साहेबांचं म्हणणं आहे की पालिकेकडून जी विकास कामं चालू आहेत ती योग्य दर्जाची सुरू आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी इथली धारण तलाव स्वच्छ करायला जर प्राथमिकता दिली तर भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात कळंबोळी वसाहतीत पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. नवराष्ट्रासाठी दीपक गरत, पनवेल.